मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे आमच्या 3 साईडवरती. त्यातली ही पहिली साईट आहे वाकडमध्ये. हा वॉलपेपर अख्खा येणार आहे. ध्रुव आहे. एमडीएफ पुऱ्या लगाव. मी हे असं म्हणतोय, हे असं पाहिजे. हा चालेल ना. आणि हा आतला पोर्शन पण ब्राऊन. लाईव्ह तुमच्या समोर मित्रांनो एकदम लाईव्ह तडकता भडकता असा हँडल सिलेक्शन होणार आहे. इथे वरती आणि दंगबेड केलेला आहे. खाली एक सिंगल बेड आहे आणि हे पूर्ण आधी फॅब्रिकेशन मध्ये इथे सपोर्ट दिलाय आणि इथे पूर्ण आतमध्ये फॅब्रिकेशन मध्ये आणि फ्रेम केली. मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे आमच्या 3 साईडवरती. त्यातली ही पहिली साईट आहे वाकडमध्ये. इथे आपण लॅमिनेट मागवलेलं आहे. लॅमिनेटचं काम आता सुरू होणार आहे. दुसरी जी साईट आहे तिकडे पूर्ण फिनिश झालंय लॅमिनेट वगैरे लावून. तिकडे पेंटिंगचं काम चालू आहे आणि जी तिसरी साईट आहे तिकडे लॅमिनेट लावून झालं. तर मी तुम्हाला तिन्ही साईडवरती घेऊन जातो. आता ही पहिली साईट आहे जी वाकडमध्ये. याच्यानंतर आपण अजून 2 साईट बघणार आहे. या आणि त्याची कॉस्टिंग खूप आहे. तुम्ही म्हणले ना की जो पाहिजे आपने बोला तो हो गया. मी हे असं म्हणतोय, हे असं पाहिजे. हा चालेल ना. आणि हा आतला पोर्शन पण ब्राउन है. तो ये अंदर वाला जो पोर्शन है ये बाहर वाला सिर्फ राउंड करके जो अंदर वाला है उसको यहाँ पे से सीधा बना सकते हैं और फिर राउंड एमडीएफ पूरा लगाओ. जॉइंट नहीं आएगा ना. हाँ. जॉइंट नाही यायला पाहिजे. अख्खा एमडीएफ लावावा लागेल तो. प्रॉपर बघा तिथे लिहिलंय कोर कटिंग इथे, तिथे एसी. नाही हे मी केलं खालचं हे. ते वरचं कटिंग आपण नाही केलेलं. हा वरचं कधी आम्ही केलंय. ते हा ठीक आहे. मग आता ते आपण तू केलंय. तर इथे एसी नाही बसू शकत. कारण इथं कॉलम आलेला आहे. हे पण करायचं आपण. हे ठीक आहे. ते होऊन जाईल. इथे एसी बसणार. हे मी जनरली यूज करतो. ते थोडे ब्राऊन आहे. हा ब्राऊन टिंटेड आहे. हा व्हाईट आहे. आणि हे नॅरो प्लुटेड. हा चांगला आहे. आणि याच्यामध्ये क्लीन करायला पण मला त्यातलं तर इझी आहे थोडंसं. अच्छा ही सिलेक्ट करायचं बाकी आहे. आता आपण किचनचं हँडल सिलेक्ट करणार आहे. लाईव्ह तुमच्या समोर मित्रांनो एकदम लाईव्ह तडकता भडकता असा हँडल सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. तुम्ही बघा आता कुठला पॅटर्न करायचा आहे. आता आमची पहिली साईड व्हिजिट झाली आहे. आता ही दुसरी साईड व्हिजिट आहे. इकडे पूर्ण काम झालेलं आहे आणि पेंटिंगचं काम सुरू आहे. पेंटिंगचं काम सुरू असताना साईट कशी दिसतेय ते मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये आज दाखवणार आहे आणि याच्यानंतर आम्ही तिसऱ्या साईडवरती जाणार आहे. चला आता ही सेकंड साईड आहे. ही साईड ऑलमोस्ट आमची कम्प्लीट झाली आहे. पेंटिंगचं काम सुरू आहे. हा एंट्रन्स आहे. एंट्रन्स बरोबर आतमध्ये आलं की या उजव्या आता इकडे आम्ही पार्टिशन केलंय. पार्टिशन बघा तुम्ही इथे आम्ही NS चे पूर्ण सपोर्ट दिलेले आहेत. याला पण ऍक्च्युली अजून मी वुडन लावणार आहे म्हणजे दिसणार नाहीत ते. त्यानंतर हे जे पार्ट आहेत ह्याच्यावरती MDF लावलंय आणि इथे वॉलपेपर लागणार आहे. इथे मध्ये आम्ही थोडं वुडनचे पार्ट्स घेतलेत. काय पिलर घेतलेत आणि त्याला नॉर्मल पॉलिश केलंय. आतमध्ये आलं की इकडे ऍक्च्युली आधी बाल्कनी होती. हा जो बाल्कनीचा डोअर तुम्ही बघताय हा डोअर इथे मध्ये होता आधी या साईडला आणि पूर्ण इथून पूर्ण मोठी बाल्कनी होती. पण क्लायंटची रिक्वायरमेंट होती की त्यांना पूर्ण हॉल मोठा करायचा आहे. त्यासाठी आम्ही हे डोअर काढून इथे लावलंय आणि इथे आम्ही झोपा लावणार आहे. इथं तुम्ही हे हुक जे बघताय इथे आम्ही झोपा घेणार आहे आणि इकडे पूर्ण आम्ही वुडन मध्ये पॅनलिंग केलंय. मग थोडं सेपरेशन केलंय लिव्हिंग पासून. मग दिसताना हा पूर्ण एक वुडनचा वेगळा पॅच दिसेल आणि सोफा वगैरे त्या साईडला येईल. खाली आम्ही नॉर्मल टाईल घेतली आहे. वुडन फिनिश मधली टाईल आहे. त्यात इकडे आम्ही पूर्ण टीव्ही युनिट पॅनल जे आपलं टीव्ही युनिट असतं ते आम्ही डिझाईन केलंय आणि या साईडला इकडे आम्ही ब्रिक्स घेतलेले आहेत. त्याला आम्ही पूर्ण ग्राउटिंग केलंय. तुम्ही बघितलं तर आता हे पूर्ण आम्ही पॅक केलंय कारण पेंटिंगचं काम सुरू आहे. टीव्ही युनिट जे आहे त्याच्यामध्ये वुडनचे पॅनल आणि इकडे आम्ही वॉलपेपर घेणार आहे. पूर्ण फिनिश झालं की मी तुम्हाला दाखवेलच. खाली पूर्ण ड्रॉवर वगैरे आहेत. इकडे आम्ही एक पिलर ऍड केलाय. याच्यावरती पूर्ण नॅचरल पॉलिश केलेलं आहे. टीव्ही युनिटच्या समोर इकडे आमचा सोफा येणार आहे. म्हणजे पूर्ण लेआउट जर तुम्ही बघितलात तर इकडे 3 सीटर सोफा येईल. इकडे आमचा एक काउच येईल आणि या साईडला झोपाळा घेणार आहे आम्ही. या प्रकारे पूर्ण केलंय. इकडच्या साईडला बाल्कनी आहे. त्यानंतर इकडे एक वुडनचं पॅनल केलंय. याच्यावरती आम्ही पूर्ण ब्रासचे जे फुलं असतात ते आम्ही रेडीमेड ब्रासची फुलं इथे लावणार आहे. त्याच्यानंतर इकडे आमचं एक MDF मध्ये डिझाईन आहे. या साईडला देवघर आहे. या देवघराची साईज जवळपास 3.5 फुटाची आहे
आणि हाईटला 7 फूट आहे. इकडे MDF मध्ये आम्ही जाळी बनवून घेतली आहे. याच्यावरती आता तुम्ही बघा पूर्ण पॉलिशचं काम सुरू आहे. हे पूर्ण विसाई वगैरे करून याच्यावरती आम्ही नॅचरल पॉलिश करणार आहे. हे पूर्ण आम्ही CNC कटिंग मध्ये करून घेतलंय. हे वरचं जे तुम्हाला डिझाईन दिसतंय वरती खाली जे हत्तीचा डिझाईन येते हे पूर्ण CNC कटिंग मध्ये करून याला आम्ही इथं फिक्स केलंय. हे जे आहे हे पूर्ण मोल्डिंग आहे वुडन मध्ये. हे सागवानमध्ये केलंय आम्ही पूर्ण. आता आपण आलोय आपल्या तिसऱ्या साईडवरती. 2 साईड विजिट आपल्या झाल्यात. आता ही जी साईट आहे इथे आपलं लॅमिनेट लावायचं काम सुरू आहे. ऑलमोस्ट झालंय लॅमिनेट लावायचं काम सुरू. बाकी अजून प्रोसेसमध्ये काय काय आहे, काय राहिलंय ते पण आपण बघणार आहे. मी तुम्हाला पूर्ण साईट पण दाखवतो. चला. चला रे बरं हे बघा ही माझी टीम आहे. हा तोंड बघा. हे याला बघा पहिलं. आम्ही याच्यासाठी तोरी जसं की मी तुम्हाला म्हणलं, की आपण आता आलोय तिसऱ्या साईडवरती. इथे ऑलमोस्ट लॅमिनेट लावायचं काम पूर्ण होत आलंय. इकडे टीव्ही युनिट आहे. खाली स्टोरेज वगैरे केलंय बघा. या साईडला किचन आहे. किचन आम्ही पूर्ण रिनोव्हेट केलंय. म्हणजे इकडे बाल्कनी होती मागे. ते पूर्ण तुम्हाला किचन रेडी झालं, की परत एकदा मी दाखवेलच, की आधी पूर्वी किचन कसं होतं आणि आम्ही रिनोव्हेशन नंतर ते कसं दिसतंय. इकडे पूर्ण बाल्कनी होती. वरती स्लॅब आम्ही क्रिएट केलाय. इथे बीम आहे. कारण का इकडे सेपरेट द्रा बाल्कनी होते म्हणून. तर याच्यामध्ये आम्ही हे पूर्ण रिनोव्हेशन केलंय. खाली वुडन फिनिश मधल्या टाईल्स घेतल्यात. किचनच्या टाईल्स पण आम्ही चेंज केल्यात. थोडा मोठं दिसावं किचन. त्यासाठी आम्ही इथे सबवे पॅटर्नमध्ये आम्ही थोडंसं व्हाईट कलरमध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर इकडे आमचा डायनिंग एरिया आहे. थोडं वुडन थीममध्ये ठेवलंय. वरती पण इथे सिलिंग असणार आहे वुडनचं. या साईडला इकडे आम्ही एक स्टोरेज बनवलंय ज्याला ग्लास प्रोफाईल येईल. प्रोफाईल डोअर विथ ग्लास येईल. त्यानंतर आता मी तुम्हाला बेडरूम दाखवतो. ही एकदम छोटीशी रूम आहे 10 बाय 10ची. ही ॲक्च्युअली किड्स रूम आहे. इथे आम्ही बंक बेड केलाय. इकडे स्टेप्स लागणार आहेत. ते आता बाहेर ठेवलं आम्ही लॅमिनेट वगैरे लावून. इथे वरती आम्ही बंक बेड केलेला आहे. खाली एक सिंगल बेड आहे. हा सिंगल बेड विथ फोल्डिंग बेड म्हणजे हा प्रॉपर इकडे बेड हा फोल्ड होतो या साईडला आणि 2 माणसं इथे झोपू शकतात अशा प्रकारे. हे आम्ही नुसतं प्लायमध्ये नाही केलंय. वरती आणि हे पूर्ण आधी फॅब्रिकेशनमध्ये इथे सपोर्ट दिलाय आणि इथे पूर्ण आतमध्ये फॅब्रिकेशनमध्ये आम्ही फ्रेम केली आणि त्याच्यानंतर आम्ही त्याला प्ला लावलेला आहे. या साईडला एक बुकशेल्फ केलंय मोठं ज्याला प्रोफाईल डोअर येईल. इकडे स्टडी युनिट आहे. याच्यावरती पूर्ण स्टोरेज आहे. खाली पूर्ण इथे स्टडी युनिट केले त्याला खाली ड्रॉवर आहेत आणि इकडे वॉर्डरोब केलंय. वॉर्डरोबच्या वरती आमचं डिझाईन येणार आहे. त्यामुळे आम्ही इथे प्लेन लॅमिनेट लावलंय आणि इकडे विंडो आतमध्ये होती. ती विंडो बाहेर घेऊन याला पूर्ण वुडनचं फ्रेमिंग केलंय. कारण इथे थोडं बसायला वगैरे करायचं होतं. तर बे विंडो सारखं आम्ही हे पूर्ण डिझाईन केलंय. आता मी तुम्हाला मास्टर बेडरूम दाखवतो. मास्टर बेडरूमची जी साईज आहे ती आहे 12 बाय 15 एवढी साईज आहे. त्याच्यामध्ये आम्ही इकडे देवघर घेतलंय. क्लायंटची रिक्वायरमेंट होती की त्यांना वास्तुशास्त्रानुसार इकडेच देवघर पाहिजे. आता बरेच लोक म्हणतील की बेडरूममध्ये कसं काय देवघर घेतलं? तर काही गोष्टींसाठी आम्हाला क्लायंटच्या रिक्वायरमेंट फॉलो करावं लागतात. तर त्यांना वास्तुतज्ञ जे होते त्यांनी सांगितलं होतं की त्यांना इथेच देवघर करायचंय. या साईडला वॉर्डरोब आहे. वॉर्डरोब मेंटेनन्स बघा तुम्ही. आता काम सुरू आहे लॅमिनेट वगैरे लावायचं. त्यामुळे हे थोडं तुम्हाला मेसी दिसेल. त्यानंतर इकडे पूर्ण डबल बेड आहे. हे डबल बेड विथ स्टोरेज आहे. दोन्ही साईडला साईड टेबल आहेत. वरती इथे आम्ही डिझाईन केलंय. आता याच्यामध्ये एक वॉलपेपर येणार आहे आणि इथे बॅकरेस्टला पण आम्ही हे वुडन आता पॅनलिंग केलंय आणि हा जो तुम्हाला MDF दिसतोय ह्याच्यावरती आमचं कुशन लागणार आहे. या प्रकारे पूर्ण ही डिझाईन केली आहे. त्यानंतर ही अजून एक किड्स बेडरूम आहे. ही थोडी मोठी आहे. ही 12 बाय 12ची आहे. याच्यामध्ये बेड बॅग बघा आणि अशा प्रकारे पूर्ण हे वुडन पॅनलिंग केलंय. त्याला लॅमिनेट लावलंय. पलीकडच्या बाजूला ड्रेसिंग बेड आहे. हा डबल बेड आणि केलाय. इकडे साईड टेबल घेतला नाहीये. कारण की या साईडला वॉर्डरोब आहे. तर वॉर्डरोब पूर्ण यूज व्हावा त्यासाठी पूर्ण हे असं केलंय. आता हे ॲक्च्युअली आम्ही ओपनेबल केलेत शेल्टर्स. त्याच्यामध्ये आम्ही असं सेक्शन केलेत आणि या साईडला आम्ही स्टडी युनिट केलंय. तिकडे स्टडी युनिटमध्ये खाली छोटासा टेबल केलाय आम्ही 2 फुटाचा आणि त्याच्यावरती आम्ही स्टडी युनिटचं जे काही स्टोरेज आहे त्या स्टोरेजसाठी आम्ही पूर्ण स्टोरेज केलंय. ते पूर्ण सिलिंग टच आहे. अशा प्रकारे केलंय. आता हे पूर्ण घर जेव्हा रेडी होईल त्याच्यानंतर कसं दिसतंय ते मी तुम्हाला दाखवतो. आणि आता हे आजचा पूर्ण डेली ब्लॉग जो आहे म्हणजे आम्ही जे 3 साईट तुम्हाला दाखवल्यात तर तुम्हाला कशा वाटतायत त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमचं काही सजेशन असेल तर ते पण नक्की सांगा.